चालली पेताड्या माणसाची. बसा की तुम्ही का उठला? हा? मग मी घालून आणले आणले भावा बहिणींनो. महिना तुम्हाला सांगते जरा चाबरपणाच करते या. यस तोपर्यंत तुम्हाला सांगते बाबूच्या उठल्या चल या. सोड सोड आण तिला बाहेर. नका तिला कोण तिला फिरायची त्रास देत नाही काय ती. फिरते आणि काय करते माहितीये का तिला मग माणूस सारखं पाहिजे जवळ. आता हे असं तिला बसलेलं पाहिजे. दार उघडी पाहिजे ती माणूस पाहिजे तिच्या जागेवर चालले. तिला तिकडे सोडणार शरडात. शरडा मारते नवी शरड. हा तेच की मग नवी शरड मारते राहिले तर चांगलंच आहे. लय ग तिथं खायला आणि प्यायला किती खाया पिया टाकलेलं मी व्हिडिओ बघ यावायचे मोबाईलवर. आता कसं आणायचं किती माझा नवरा आणायचा भावा बहिणीला चांगलं चुंगलं तिला खायला पण नाही तिला खावालं. तिला काय झालं कालपासून तुला सांगते खातच नव्हती ग ती. मग ती उगाच वाटायचं नाही का तूच म्हणून बसल्यासारखं म्हणलं तुला ते आपलं. आणि इथं आपल्या इथं फिरायला जागा आहे माहिती तर जागा नाही. आणि आगीच्या काड्यालाच खेटायला जाते जाऊन ते उसना उस बाबाच उसना उस त्या बाबाचा तुम्हाला सांगते भावा बहिणीनं पकडू करून टाकला की एक काडे मोडले तर काडे चालणार बाबा होय. पाठी अशी जोगवली का नाही पण ती लय जोरात होईल ती पाठ सांभाळली. हा तिला फक्त तिला आईची भावा कुणाची आठवण येत नाही फक्त तिला माणूस पाहिजे तेव्हा. पण ते हागणं मुगणं बंद करते की कुठं जायचं नाही माझ्या पुढंच बसायचं नजर हातीन दुर्घटना. तसंच पण नाही ती हिला सवय आहे म्हणल्यावर नाही एवढं हे करणार बरं का. तिथली सवय आहे तिला. तिकडं नवीन नवीन होतं ना नसते त्या बोळीतच बांधायची. तिथं कुठं जागा आहे तिथं कुठं बी उड्या मारून ती वाळलं तिला ही नको तिनंच खाऊन वाकडे तिकडे केली बरं का अशी करून. आमची बे वाळलं तिला पाहिजे. आया बाबी इकडे या गा इकडे या. कशी उठलाय ती लगेच नाही पेणार इकडे यायचं अगं फ्रीज मध्ये ठेवते ना थोड्या वेळानं पिल ते. हो का आली मोबाईल पडला मोबाईल पडला नुसतं का तिला अशी पाहिजे. असं घेतलं का नाही आराम येते नको घालू नको तिला कंडा नको घालू कसं तिला घालते बसली ना ती लागली झोपायला. चष्मा माझा लय चावट चाबरण आता काय सांगायचं. अगं बाई आके आली काय ग उतून पाणी पिलं का तू उतून आके आली काय ग. ही एक आकी ती एक आकी आकी ते पाण्यात घाल का मारा पाण्यात त्याला पाण्यात गायतलं तोडल थांब करतोय ती लाजायला लागलाय लाज होती जरा लाज लागोय आता काय करू. त्याला बघू लाज होती त्याला फटाला काय लागलेलं पडला कुठं सारखं पडतोय घरातच होय ना. पालता पडला हातानं त्या पुढं भरणी माणसं तोंड ठेवलं तर भरणी गेली निष्ठून ते खाली तोंडाला झोप झोप बाय बाय झोप झोप बाय पाणी घ्यायला ए बाय झोप बाय ए पाणी आण ना ये बाय शेकडे ए राजाच्या पोरा इकडे रावगर आता काय 4 दिवसात विसरला काय मला वैरे. एक वर्ष किती 1 वर्षाची भेट 4 दिवसाची गेला बेला होती झोपेत नव्हता
हे बघा की आता भावा बहिणीनं बारक्या लेकराला असं करतात का? शिवच्या उन्हात आणलं काय करण्याचं नाव आहे मैना शिवशाही शिवशाही नाही मैना ठेवलंय आता. आणि लक्ष्मी दे बाबा बघ तापजेला बरं का लक्ष्मी हे करून लक्ष्मी आता एक्सपायर झालं म्हणून मैना ठेवला. महिन्यानं आमचं काम एका काढतात ताईनं सांगितलं होतं मैना ठेवा. इकडे आव्या बसलाय तो काम काय. करता निघत नाही एवढा महिन्यानं काम काढतात मासच खाऊ वाटलं ते भाऊ बहिणीला मला नुसतं असं उन्हात आवडतं तर खाऊ नुसतं सुकं खाऊ वाटलं. करतो का सुद्धा डोक्यात मटण बसलं रोज ते मटण. रोज ते अंडे अंडे मटण नाही सुकं अंडे मटण मच्छी खाल्ल्याला चांगलं असतं रक्त पातळ आता पण आहे का बरोबर तिला जागा माहिती पटाका नाही हा तिथं पटागण नाही ना आमच्या तिथं पटागण नाही पटागण जलमल्यापासून हित आहे म्हणून. तिथे बी राहते की बरं असं सारखं जवळ माणूस पाहिजे अजिबात अशी होत आणलंय रे ह्याला. राहते की तिथे बी माणसं जवळ पाहिजे सारखं जवळ जाणते का तुला कंपनी? अशी लांब जरी बसलेली असली ना तरी हा दार उघडे पाहिजे ती माणसं पाहिजे तिथे. संध्याकाळचं संध्याकाळचं राहायचं नाही हा, तुम्ही आहे म्हणा तुमच्यापेक्षा शोधली भरपूर म्हणलं होतं उन्हाळ्याच्या सुट्टीला आता बाहेरच पेपर झालं घेत ना निष्ठावतावर आणून ठेवलं. यायची तुला गाडीवर टाकून घेऊन तिकडं हा ते काय लय मोठे हवे आणि ह्याला कुठे ठेवायचा त्याला बी घेऊन यायचा त्याला आणि त्याला एक पिशवी टाकायला. हा. त्याला पाणी दे मागताय ते खाली बस तू खाली बस नाकात बोटा घाल नको नीट बस नीट बस की हा तसं बसायचं शाळेत जाते ना तू मग आता दुसऱ्याला जायची सांगा हिला सांगा कधी दुसऱ्याला जाईल ते नीट बस पाय खाली कर इथं बसू की इथं खाली आपली मांडी घालून बसतंय होय किती गरम लागतं वापाट ऊन पाटून इथे बाबे खाई आल्या पळतच आला असता आहे का नाही आहे का नाही मग मोकळ्या हातात आलाय तुम्हाला कळतं का लेकरं? खाया जर आला असता तर पळो आला असता पण आता त्या पाठीच्या ह्यानं मला काही घेणं झालं नाही बाजारात काय आणला हा? मोकळा आला तुम्ही मोकळं आले तर पोरगा हाला नाही बघितलं का बापा सारखंच कसं आहे अहो तापले जातामुळे तापले त्याचं जावळ काढून टाका काय आता काढायचं गडागुडीचे दिवस येतील आता किती दिवस ठेवायचं आता महिना होत आलं की वर्ष खराब झाले आता जावा काढून टाका. भाऊ इथं खुर्चीत आलाय कामाला त्याला म्हणलं इकडे इकडे म्हणलं कामावर सुटली काढायची बट काढायची त्याला वेळ लागला तर कुणाला तरी तसंच राहते की काढायला लावा. हे गाण्या नाही नाही कामाला जाते आपण बट कापायला किती वेळ लागतो सकाळचं हे केलं तर त्याची बायको म्हणली ते तिचे कापडे घ्यावे लागले पट कापणार आला. हो कपडे घ्यायच मग मी नव्हे म्हणलं कपडे घ्यायचे हा? आपल्याला म्हणलं फडपट्टी करायची मग आम्हाला कपडे गोळ दाखवते मग आम्हाला कपडे घ्यावे लागते काय म्हणलं फोन कर मला म्हणला येतो किती लय तुला सांगते पण 700 पर्यंत ड्रेस बसतोय आपला हलक्यात हलका घ्यायचा असलेच घ्यायचा आरमारी हा हा अशी काय कपडे वाईट आहे तुझे किती भारी चांगले असतात की आरमानी पॅन्ट ही घ्यायची होय भाऊ बहिणी तेरे बिना मेरे बिना जाकी बाबा बाबा जाकी त्या पटराच्या बहिण आले ते तुला भेटायला ओ सजन पाटराच्या निमतानी तुला ओ भेटायला सजन ओ सजन ओ सजन तेरे बिना मस्त आहे. मेरे बिना तू नको 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 नको. ओ सजन नको नको. ओ सजन हा गाण्याची ह्याला चाबरेला गाण्याची सवय आहे पाठपासून ह्याला गाणी लागते ती ऐकाय ह्या पाठेला मी माझे आहे का नाही 4:30 वाजल्यापासून दत्ताची गाणी चालू असते
सकाळी उठेपर्यंत 6:30 वाजेपर्यंत आहे का ना. दत्ताची गाणी लावते मी. अहो हे ऐकून दत्ताच्या पुढ्यात गप्प पडते. गाण्याने प्रसन्न होतं. तिला घरात ते कुठंतरी तिथं नाही तर काय तर बाहेर बांधलं तर नाही काय अडचण. तिला बाहेरच घराची सवय लावायची नाही. वरडून वरडून आता आमच्याकडे नव्हतं ना काय पर्याय. वरडून वरडून मला गप्प बसते. अगं लय वरडती ती. कर्नाटक बसस तोपर्यंत तिचा गळा बसस तोपर्यंत. हो. रटच लावते ती नुसती. अशी जी रट लावती ती रटच लावते. गप्प बसायचं नावच घेत नाही. तोंड बांधायचं. मरण पडल. नाही ग लय लय गुणाची आहे ती. गुणवंती आहे ती लय गुणवंती. तिथं मस्त खायला प्यायला सगळं होतं. पण काय तिला इथं करमून गेलेलं आहे. नवीन जागा आपल्याला कसं नवीन जागा गेलं करमतं का. कसं शरणा करण्याचं झालं तरी मस्त माया लावणारं माणूस असलं तरी भावा बहिणींना जिथं करमतं तिथंच राहतं माणूस. माया लावताना लावू मग घडी भरासाठी लावू नको. आता तू काय? माया लावली आणि घडी भरासाठी चालला होय तिला ठेवून. नाही ते लहानपणापासून माया लावून चालल्या बघा नांदायला म्हणजे किती त्या पाठी लहानपणापासून तिला मी माया लावलेलं आहे भावा बहिणीनं. करडा माझ्या तुम्हाला सांगते माझं हिडे व्हायचं बघा. माझ्यापाशी झोपाय असायची. आणि ही चिंद आता आली जाकी. आता याय नाही आता फुकलेचं नका येऊ पण तिकडे दाखवस. चल त्यांना एक चॉकलेट तरी आणायचं होतं ग आत्या असं म्हणतंय ती. काय नाही चॉकलेट बिकलेट. अगं तेच सोडा नाही हो मी त्याला सोडून दिलाय जरा घ्या. बसती ना तर निघतो होय वा. चला आता घरी पण आलाय फक्त मासं पिसा नाही उशीर होईल इथं लगेच. इथं मिरची कुठं चांगलं आहे का गं? इथं इकतंय का कोणी मिरची इथं? तिखट असते आत्याला आहे का मिरची त्याची? काय नाही इचरावं लागलं. किलो भर मसाला करते साडे का करते उलीच. आम्हाला बी 2-4 किलो पार्सल करा. कुरडा का करा की तुम्ही. तुम्हाला हात नाही तर पार्सल करा. नाही पोरांनो. कुपनाचं तांदूळ येतं का. त्याला पोरायचं नाही झोपलं तरी लेकर करता येतं होय भावा बहिणीला. नाही मी पुढल्या वर्षी करेन. पुढल्या वर्षी आम्ही ना एक तुकडा सुद्धा द्यायचे नाही. मी अर्धा किलोचं करायची. म्हणजे 2-4 किलो द्या. आणि हे तांदूळ येतं का तांदूळ कुपनाचं तांदूळ मला दे. म्हणजे काय करते कुरडया करते. भिजवायचं वाळवायचं म्हणजे धुवायचं वाळवायचं दळून आणायचं आणि त्याच्या कुरडया करायच्या. एकच नंबर होते. उलशे शाबूच्या पापड्या करते. साडे करते. काय द्या गो. आणि लोणचं बी घालायचं होतं मला पण बघू आता लोणच्याचा आंबा कुठे भेटलं तर सांगा ग. मिळते की आता पाड पडल्यावर मिळते का? करावं आपल्या घरी खाया पुरतं लोणच्याचं आंबा. काय ते लोणचं आवडतं मला भाताभर ह्याच्यावर खायला भावा बहिणी. करते जरा उन्हाळ्याचं. कामाला जावं म्हणलं तर पण नवरा पण नको म्हणतोय. आणि त्याचा विषय मला की श्वास घ्यायला त्रासलाय होतो ना असल्या उन्हात तुम्हाला सांगते. जेवायची नुसती लाय होती मग काम होतंय का नाही काय माहिती. रेडीमेड पण भेटतं की साडीकेचं चकलीचं भेटतं रेडीमेड. पण रेडीमेड पेक्षा घरी केलेलं आहे चांगलं. कुणी करते तसं करणार. हिरव्या मिरचीचं नाही हा शाबूचं पण हिरव्या मिरचीचं येतं. ही साडगं शाबूच्या पापड्या करायचे ना. काय शाबू भिजवायचं आणि पाण्यात उकळून घ्यायचं. तुरटे हे टाकून हिरवी मिरची जिरं हे टाकून घालायच्या उन्हाला पापड्या. कागदाला तेल लावून त्याला काही इतक्या बोलायची वय. केलं तर खायला हाय नाही केलं तर कोण द्यायचंय आपल्याला. खायला द्यायला बस आहे तिकडेच नको येऊ. गाजराचा हलवा नुसतं करायचं पापड्या करायचं. गाजराचा हलवा काय कायमचा खात बसते ती. मग जांभळा यायला लागल्या जेवायला किती आणि या परस करावं म्हणलं होतं.
ते बस नाही करणार पापड्या हे शाबुदाण्याच्या पापड्या करणार पड तिकडे असं. तिथं तर लय वाळ आहे का हा. परशीवर. ऊन लागतं. गादी आणायची काय गादी. आपली? हा तेच की गादी बाहेर टाकायची एक कॅरी बॅगचा कागद तसला ते भेटतो हाय ते धुवून घेतल्यावर कुठला सगळं टाकायचं. आईचा पोस्टर नाही ती नाही बाई, आपण ह्याला केला होता गवत आणलेलं तुम्ही फार नाही वेळी ती चांगली धुवून घेतल्यावर प्लॅस्टिकचा कागद प्लास्टिकच आहे की मग ती मोठ्याडायचं काय माहिती का? खुर्चीच्या तिथं आहे राव. नाहीतरी आपल्या प्लॅस्टिकचा कागद भेटतो आणायचा 500 रुपयाचा हम्म. आणि त्या गादीवर हा तेल लावायचं त्याला टाकायचं आणि किती बी भारी येतंय की आणि सांडगं तर त्या पाळ्या त्या असल्या परातीत तुडू ठेवायचं आणि उन्हात ठेवायचं एका ते उन्हाळ्यातच कळकळीत होत्यात हं? त्याला काय हरभऱ्याची डाळ आणि मुगाची डाळ काय ते हरभऱ्याची डाळ दळून मटकीची आणायची. डाळ नाही मिक्सरवर करायची आणि ओळीशी उडदाची डाळ असली तर टाकायची नाहीतर नाही टाकायची. तुम्ही एकदा उडदाचं पापड बी केलं का? काळे वगैरे. आणि तसंच होतं ते हे होतं ना रेडीमेड होतं ते रेडीमेड ते मला जमलं नव्हतं लय जाड हा तांदळाच्या पापड्या करायच्या पांढऱ्या पातेल्यात. कोकणाचं तांदूळ आहे तर मिक्सर आहे भिजवायचं उलिसक असं ह्याला उन्हाला वाळवायचं एक अर्धा तास एक तासभर वाळलं की हे करायचं पावडर त्याची असे तुकडं पडतात ना त्याचं असं वाळलं. आणि हे करायचं गरम पाणी ठेवायचं आणि त्यात पीठ टाकून हे करायचं पातळ जिरे हे टाकून मला हे पसंत मी सारखं नव्हतं हे करून. नाही का? मीठ जिरा आणि उलिसक तुरटे टाकून हे करायचं एका दिवसात किती बी पोरांना खायला होईल पण करायचं कोणी करायचं असतं होय भाऊ बहिणी त्याला दात यायला लागले नको त्याला तरा देऊ मायरे त्याला नको तरा देऊ ते तापलंय गरम पाणी असल्यावर ताप चांगला नसतो काय चांगला नसतो ताप असं असं करतो. होय ना? माझी गोळी तुम्ही खाता का ना मोठी तसली खाल्लेली मी आव्या बसलाय अविनाश इथं बसले ते अविनाश तुम्ही काय करता काय निवांत हा निवांत हे आणा की तुम्ही हाडकाच्या कोंबड्या नाही तर बॉयलर आणा त्या चाण्या उन्हात वाळवा त्यात वांग्यात बटाट्यात हा चाण्या घालायच्या चाण्या आणि टाकायच्या उन्हाला वाळवान आणि टाकायचं वांग्यात आणि बटाट्यात आणि काय मग धिंगाराच नसतं होय भाऊ बहिणी बरोबर आहे का तर असू त्याला आता घालावल्या तर चला आम्ही निघालो आमच्या घरी आता मला बाजार घेऊन जायचा इथनंच किराणा पण आता इथनंच घेऊन जाणार आहे मी मिरचीचा बाजार इथं घेऊन जाणार आहे मसाला करायचा माझ्या घरात काय नाही सगळं डबं धुवून असं पालत करून ठेवल्यात आहे मी काहीच नाही आम तुम्ही तर आहे पण मी तिथं नव्हती ना त्यामुळे माझं पालतं नाही तर माझ्या घरातला बाजार हटत नाही भावा बहिणींनो तर आता किराणा बी घ्यायचा आहे मला मसाल्याचा बाजार म्हणले तर मिरची जर कोणी देत असली तर एखादा किलो घ्यावी कारण की उन्हाळ्यातच हे मसाला आहे ते करतात आता काय बाजारात 101 मॉडेल किती बी शनिवार पेपर झाला की हं? शनिवार असेल बाजार आहे की भरलाय की बाजार जायचं ना काय बाजारात मी चालली की आता बाजारातच बाजारात कशी करत होती ग ही? कशी आप्पा तिला कशा नेली बाजारात हा आणलेलं वराडतंय तिथं म्हणून खाजव की जोरानं तर खाजव की खांदा तरी चोळ माझा दुखतो ह्यो. राग दुखतंय आलं चोळ कसा त्याचं सांग घरातला राडा करून आत्याचं पाठ दुखते माझं राडा नाही पाटीला धरून राडा काढून नाही काय माझं दुखत माग हे, पाठवून राडा माझा दिवस काढत कसला भारी घर केलंय आता हे. फक्त कलरच दिला की टकाटक मध्ये दिसत दोन्ही रॅक घरात ठेवली त्याच्यावर भांडी हं? कशी बसली तुम्ही? बस अगं तुझ्या बापानी ना तुला होतं काय वागते
नीट तुला की माणसावानी आवलात अरे इकडे चल अगं आधू करून लावशील ग लाडाला आलेली खांद्यावर बसायला इथं मानक्याचं इसक्याचं इथं जेवण झाले काडे मोडीचं दिसते नुसते भोपळ्यासारखे फुगलेले अयो असं काय करू आता कसं करू तक पडली राहू दे बाय अगं तुझा पाय हात काय? राहू दे चला भावा बहिणींना सोडली आता पाठ कुठे गेली पाठ कुठे गेली पाठवून दबके बघा बिचकी में बेटी जाके उधर तो उधर इधर जगह है हमारे इधर जगह नहीं आमच्याकडं